चाललंय कुठल्या गावचं आहे हा उप्पिरे कुप्पिरे होय मामा कुठल्या गावची बैल आंबप ती काय अवताची कशी आहे शेती कामाची होय काय सांगितलंय 170 जोडी आणि दाताला कशी आहेत आता कुठली दोन्ही साईड आहेत ही तुम्ही जोड कुठून लावल्या काय शंकेश्वर खरसुंडीच ना आलाय किती सांगितलंय खोंडांचं 22 हे आता किती महिन्याची आहेत तरी 5 महिन्याची अजून एसन टोचले नाही म्हणल्यावर अजून लांब तीच की या की या वाढव ह्याच्यापर्यंत काय कुठेपर्यंत आपण नमस्कार पहिलं आता नमस्कार मित्रांनो आपण आता ही दावण बघायला आलोय लक्ष्मी बाजार वडगाव इथली तर हे आता आप्पांची म्हणजेच नायकू भोसले भाऊची तर आता आपण त्यांचं संपूर्ण माहिती घेऊया आप्पा तुमचं नाव सांगा पहिला सुरुवात नमस्कार माझं नाव नायकू महादेव भोसले राहणार भाऊची तालुका वाळवा जिल्हा सांगली फोन नंबर 9975461940 आता ही जी आपण दावण बघतोय ही ती शेंब लावलेली ती आता बैल आहे तिथनं ती बरोबर तुमचीच आहेत का हा ही सर्व जी काही शेंब्या बांधलेली बैल आहेत ती आमचीच आहेत मग आता ही एकूण किती बैलांची दावण आहे आता आमच्याकडे इथं आमची स्वतःची 5 बैलांची दावण आहे आणि घरी 4 बैल आहेत आता सध्या अजून घरी 4 आहेत अजून 4 बैल आहेत घरी
हा हा. तर ही महालक्ष्मी यात्रेची परंपरा गेली 40 वर्षे आम्ही करतोय. प्रत्येक वर्षी आम्ही या यात्रेची शोभा वाढवण्यासाठी जास्तीत जास्त चांगली बैल घेऊन येण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. पण या निसर्गामुळे किंवा या खिलार क्षेत्रातील अधोगती झालेल्या शौकीनामुळे आज या खिलारला तशी फार मागणी कमी झालेली आहे. बरोबर आहे. आज या ठिकाणी यात्रा जेवढी मोठी भरलेली आहे, एवढा मोठा जनसमुदाय आलेला आहे, तो फक्त पाहण्यासाठी आलेला आहे. त्यामध्ये अगदी 10% सुद्धा विक्री होणार नाही. फक्त बघून आपल्या डोळ्याचं समाधान करून जाणारी लोक या ठिकाणी आहेत. पण मला एवढंच म्हणायचं आहे, असं जर प्रत्येकानं वागत बसलं तर हे खिलार क्षेत्र नामशेष होईल. आणि ह्याकडं प्रत्येकानं आपल्या घरी एकान दुसरी खिलार गाय खिलार बैल पाळून शेती केली पाहिजे आणि तरच हे खिलार जतन होणार आहे. आणि त्याचबरोबर या यात्रा कमिटीला मी शुभेच्छा देतो. प्रत्येक वर्षी या ठिकाणी अगदी मोठ्या सहकार्यानं ह्या खिलार मालकांना त्यांचं सहकार्य असतं. बैल विकली तरी कोण पावतीसाठी कोण नमूद करत नाही. आणि त्याचबरोबर पाण्याची सुविधा ही यात्रा कमिटी करत असते अगदी मोफत. त्याशिवाय या रस्त्याला ट्रॅफिक बंद करून अगदी यात्रा चांगल्या पद्धतीने भरवून लोकांना पाहण्यासाठी समाधान होत असतं. आणि सर्व खिलार प्रेमीच्या वतीनं मी ह्या यात्रा कमिटीचं अभिनंदन करतो. अशीच यात्रा वर्षानुवर्षी भरत राहावी आणि युवा पिढीनं थोडं लक्ष देऊन ही खिलार संगोपन करावं, एवढीच मी इच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आप्पा. जर्सी कुठलं? जर्सी कुठलं? जठारवाडी. हा 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 हा. हो काय काय चालू आहे बघा. ह्यो व्हिडिओला की संध्याकाळी टाकायच की. किती आहे की बेडला आहे की.
मामा वेळ कसं आहेत? 270. अलीकडलं काय हे